नमस्कार, श्रद्धाज आर्ट ऑफ वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। मी श्रद्धा परत घेऊन आले परत नवीन बिझनेस प्रोडक्ट। चला मग काय करूया, कुठेही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। मेथी घेतली आहे, स्वच्छ निवडायची आहे आणि आपल्याला 2 ते 3 मिनिटं भाजून घ्यायची आहे। मेथी भाजायची आहे कारण का तर त्याची आपल्याला पूड करायची आहे। ती छान भाजली गेली की त्याची व्यवस्थित पूड होणार आहे। मेथी 3 ते 4 मिनिटं छान भाजली गेली आहे। आता ती गार करत ठेवू। मिक्सरच्या भांड्यात आता आपण डिंक घेणार आहोत, त्याची पावडर करूया। डिंक पण छान बारीक पावडर करा, मस्त बारीक झालाय डिंक। आता त्यामध्येच मेथी आपण घालून चांगली बारीक करा। माझा थोडा मिक्सरचा प्रॉब्लेम झाला म्हणून बारीक होईना इथं, पण तुम्ही बारीक फाईन पावडर करा मेथीची। आता डिंकात गरम तूप घालायचं आहे। गरम चांगलं उकळलेलं तूप आपण याच्यात घातलं आहे। सगळं छान मिक्स करायचं आहे। उकळलेलं किंवा गरम चांगलं तूप घातलं ना की डिंक आपला ॲटोमॅटिक तळला गेल्यासारखा होतो आणि आपण हा डिंक 3 दिवस तुपात भिजत ठेवणार आहोत। अतिशय पौष्टिक असतो तुपात 3 दिवस भिजवलेला डिंक। तुम्ही जरी नुसता रोज तुपात भिजवलेला डिंक एक थोडासा पाव चमचा खाल्ला तरी पौष्टिक आहे। आता कोमट तूप घेऊया आणि ते मेथी पावडरमध्ये घालूया। आपण प्रमाण पुढं परफेक्ट देणार आहोत तुपाचं याचं, आणि भिजेल असं तूप आणि हे आपण घालायचं आहे, म्हणजे जे प्रमाण देणार आहे त्याच्यात सगळं परफेक्ट तूप आपल्याला लागणार आहे। आता 3 दिवस आपल्याला मेथी आणि डिंक भिजत ठेवायचं आहे। तुम्ही 3 ते 5 दिवसापर्यंत भिजत ठेवू शकता, पण आपण इथं आता 3 दिवस दोन्हीही भिजत ठेवणार आहोत। रोज फक्त मिक्स करा। चौथे दिवशी आता आपण काय करणार आहोत, मेथीचे लाडू करायला घेणार आहोत। पहिल्यांदा आपण बदाम घेतलेत। प्रमाण नेहमीप्रमाणे मी पुढं कॉस्टिंग काढणार आहे त्याच्यात दिलेलं आहे, त्या प्रमाणानुसार घ्या। मीडियम गॅसवर आपल्याला 2 ते 3 मिनटं बदाम भाजून झाले की त्यामध्ये काजू घालायचे आहेत। आता इथं माझ्याकडं अखंड काजू होते। बिझनेस करणार असाल तर काजू तुकडा वापरा, म्हणजे थोडे स्वस्त बसतील आपल्या कॉस्टिंगमध्ये। आता 3 ते 4 मिनटं छान व्यवस्थित भाजले गेलेले आहेत आपले काजू आणि बदाम। त्यामध्येच आता खसखस भाजून घेऊया। खसखस 1 मिनिटभर भाजली बास होणार आहे। काजू बदाम व्यवस्थित भाजूया कारण आपल्याला खूप दिवस आपला लाडू टिकवायचा आहे। सगळे पदार्थ नीट व्यवस्थित तुम्ही भाजले ना की आपला पदार्थ जास्त दिवस टिकतो। आता खसखस पण आपली भाजून झालेली आहे, ती पण काढून घेऊया। आणि आता यामध्ये आपण खोबरं घालणार आहोत। किसलेलं खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। आता मी नेहमी किसलेलंच वापरते। जर कोण मदत करणारा तुमच्याकडं असेल तर तुम्ही त्या आपल्या मदतनीसकडनं खोबरं किसून घ्या। आता छान गुलाबी होईपर्यंत बारीक गॅसवर खोबरं भाजायचं आहे। खोबरं नीट भाजा, नाहीतर खोबरं जर कमी भाजलं गेलं तर लाडूला वास यायची शक्यता असते, म्हणून खोबरं हे नीट छान बारीक मंद गॅसवर भाजायचं आहे गुलाबीसर होईपर्यंत। तिकडं काजू बदाम आपण गार करत ठेवलेले आहेत, तोपर्यंत आपण आता इथं खोबरं भाजून घेतो आहे। डिंक लाडू असेल, आपला मेथीचा लाडू असेल, या सगळ्याला खोबरं आपण नीट भाजून घ्यायला पाहिजे। छान खोबरं भाजून झालं आहे, सगळं खोबरं काढून ठेवलेलं आहे। आणि आता अर्धा चमचा तूप घातलं आहे आणि त्याच्यात खारीक तुकडे घातलेत। मला असं नेहमी वाटतं की जे बिझनेस करणार आहेत त्यांनी नेहमी खारीक पूड आणा, म्हणजे मिक्सर खूप वेळ आपल्याला चालवायला लागतो ना, तो आपल्याला ते कष्ट कमी होतील। इथं तोपर्यंत मी काजू बदाम भरडसर काढलेली आहे मिक्सरवरनं, गार झाली म्हणून। काजू बदाम अगदी फाईन पावडर करू नका, असे मध्ये मध्ये छान काजू बदाम आले ना तोंडात की छान वाटतं। आता खोबरं थोडंसं फिरवून घेऊया। ते पण अगदी एकदाच असं पल्स मोडवर करा, म्हणजे त्याची अगदी पावडर अशी गिर्र नको आहे खोबरं। आणि आता खारीक पण आपण गार करत ठेवणार आहोत आणि मग मिक्सरवरनं काढणार आहोत। तोपर्यंत इथे 2 चमचे तूप घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता आपण कणिक घेणार आहोत। सगळं प्रमाण आपण पुढं जेव्हा कॉस्टिंग काढणार
त्यामध्ये मी देणार आहे. आता कणिक भाजायला ना तूप जरा व्यवस्थित लागतं. अगदी कोरडी नका भाजू, छान मस्त तूप व्यवस्थित घाला आणि कणिक भाजा. कणिक भाजल्याचा एक छान खमंग सुवास येतो आपण तुपात जर भाजली व्यवस्थित तर. ती पण मीडियम टू लोला छान कणिक सगळी भाजून घ्या. एक 8 ते 10 मिनटानंतर त्याचा रंग हे बघा आता खूप रंग बदललेला आहे. अजून एक 2 ते 3 मिनटं आपण भाजूया आणि मग याच्यामध्ये मेथी, भिजवलेली मेथी आहे ती घालूया आपण. कणिक छान व्यवस्थित भाजून घ्या, पेशन्सली भाजून घ्या. कोरडी कोरडी आणि पांढरट ठेवू नका, महत्त्वाचं आहे. छान मस्त खमंग कणिक भाजली गेली पाहिजे. आता काय करूया, जी मेथी आपण भिजवलेली आहे ती आता यामध्ये घालूया आणि ती पण आता एक 3 ते 4 मिनटं परतून घेणार आहोत. सगळे छान मिक्स करा आणि मग यामध्ये घाला. मेथीचे लाडू थंडीत खूप शरीराला ऊब देतात. अतिशय पौष्टिक असा पदार्थ आहे. बाळंतणीला तर दिले जातातच आणि थंडीत लोक खूप खातात, खूप मागणी असते. ज्यांना शुगर आहे ते सुद्धा खातात. पण इथं आपण साखरेचा वापर करणार आहोत, त्यामुळे हे गृहिणींना किंवा माझ्या मैत्रिणींना, बाळंतणींना जास्त उपयोगी आहेत. नंतर मी गुळाचे तुम्हाला लाडू दाखवीन, ते तुम्हाला शुगर पेशंटसाठी देता येतील. आता खूप छान खमंग अशी आपली कणिक भाजली गेलेली आहे. काजू, बदाम, खोबरं जे काही आहे ते सगळं आता आपण एकत्र करणार आहोत. जे जे काही आपण भाजले, आता जायफळ पूड इथं घातलेली आहे, सुंठ पावडर घालायची आहे, खसखस तशीच घातलेली आहे आणि आता जो डिंक आपण भिजवून ठेवलेला आहे 3 दिवस, तो सुद्धा आपण काय करूया, मी थोडा मिक्सरवरनं काढला आणि तो याच्यात घातलेला आहे. असं सगळं जे काही आपण आत्ता भाजून घेतले ते सगळं याच्यामध्ये घालायचं आहे. कणिक भाजलेली आहे, मेथी जी त्याच्यात घातलेली आहे ती भाजली गेलेली आहे. हे सगळं छान मिक्स करा. व्यवस्थित सगळे पदार्थ आपण आता मिक्स केलेले आहेत आणि ह्यानुसार आपण आता तूप घ्यायचं आहे. आपल्याला किती लागेल, कमी जास्त थोडं, आणि ते फेटून घ्यायचं आहे. जसं आपण डिंकाचे लाडू केले तसे. हे साखरेचे दाखवते आहे मी. तुम्हाला गुळाचे लाडू हवे असतील तर तुम्ही हे फेटा आणि जे मिश्रण आपण आत्ता जे केलेलं आहे त्याच्यात जो गुळाचा प्रमाण आहे ते त्याच्यात घाला आणि मिक्सरवर काढा. गूळ चिरून घ्या आणि मग त्याच्यातलं थोडंसं मिश्रण आहे ना आत्ता आपलं ते घाला आणि गूळ घाला आणि ते मिक्सरवरनं काढा आणि तूप फेटून त्यामध्ये सगळं घाला. जर तुम्हाला गूळ घालायचा असेल तर, साखर असेल, मी इथं साखरेचे दाखवलेले आहेत, पिठी साखरेचे, तर पिठी साखरेचे तुम्ही असे करा. आणि गूळ हवा असेल तर नुसतंच तूप फेटून घ्या आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे चिरलेला गूळ सगळा आणि आपण जे मगाशी मिश्रण केलं ते थोडंसं मिक्सरवरनं काढा आणि याच्यामध्ये घाला. हे सगळं छान मिक्स करायचं आहे. मेथीच्या लाडवाला थोडं साखरेचं प्रमाण जरा जास्त घालायला लागतं. मेथी तुम्ही काहीही केली तरी थोडी कडसर म्हणजे चव येतीच थोडी, तर त्याच्यासाठी आपल्याला साखरेचं प्रमाण थोडंसं घालायला लागतं जास्त, किंवा गूळ घालणार असाल तर गुळाचं प्रमाण. पुढं आपण कॉस्टिंग बघणार आहोत तेव्हा आपलं परफेक्ट मेजरमेंट मी दिलेलं आहे. सगळं हातानं छान मिक्स करा. या पद्धतीनं लाडू केले तुम्ही करून ठेवा. दुसरे दिवशी वळले तरी लाडू छान वळले जातात. गुळाचा पाक केला की आपल्याला लगेच लाडू करायला लागतात. बिझनेस करणार असतील तर तुम्हाला थोडंसं खूप प्रमाणात असेल तर तुम्ही दमता. एका दिवशी सगळं केलं, दुसरे दिवशी लाडू वळले, तर अशा पद्धतीनं केले तर चालू शकतं. आता मेथीचे लाडू नेहमी लहान करा. इथं थोडे मी मोठेच दाखवलेत, पण मेथीचे लाडू हे जरासे आकारानं नेहमी लहान करावेत, कारण थोडी कडसर चव असेल तर एवढा लाडू कुणाला दिला तर तो खाल्ला जात नाही. त्यामुळे मेथीचे लाडू नेहमी लहान आकारात करावेत. अशा प्रकारे सगळे लाडू आपण वळून घेणार आहोत. किती सुंदर झालेत हे मेथीचे लाडू आहेत. हे वाटतसुद्धा नाही आहे की हे मेथीचे लाडू आहेत. हे बघा
याच्यात सगळे पौष्टिक पदार्थ आहेत. गूळ हवा असेल तर गूळ घाला, साखर हवी असेल तर अशा पद्धतीनं तुम्ही करा. व्हिडिओ सगळा नीट बघा, नीट ऐका, म्हणजे तुम्हाला प्रश्न विचारायला लागणार नाहीत. तो वेळ वाया घालवण्यापेक्षा पटकन रेसिपी करा आणि बिझनेस करा. चला आता कॉस्टिंग बघू. मेथीचे लाडू करण्यासाठी लक्षात ठेवायच्या गोष्टी म्हणजे मेथी व्यवस्थित भाजून घ्या आणि त्याची बारीक पूड करा. जर आपण थोडीशी भरड पूड मेथीची राहिली तर काय होतं, तर आपण जेव्हा लाडू खाणार तेव्हा मेथीचे कण कण आपल्या तोंडात येऊन ते कडू जास्त लागतात. म्हणून लक्षात ठेवायचे की मेथी प्रॉपर व्यवस्थित बारीक करा मिक्सरमध्ये फिरवताना. त्याची पौष्टिकता वाढवण्यासाठी 3 ते 5 दिवस आपल्याला मेथी आणि डिंक भिजत ठेवायचे तुपामध्ये. आता मेथीचे लाडू सुद्धा करताना नेहमी लहान साईजमध्ये करा, खूप मोठ्या साईजमध्ये करू नका. साखरेचे मी इथं दाखवलेत, तर तेच तुम्हाला जर गुळात करायचे असतील तर तुम्ही काय करा, सगळं प्रमाण आहे तसंच घ्या. साखरेच्याच प्रमाणात गूळ घेऊन गूळ बारीक चिरून घ्या. सोपं आहे एकदम. आणि काय करा की जेव्हा आपण खारीक पूड आपण मिक्सरवरनं काढणार किंवा तुमची जर तुम्ही पूडच वापरली असेल तरी खारीक पूड आणि थोडंसं खोबरं आणि सगळा गूळ काय करा, थोडं थोडं घालून मिक्सरवर फिरवा आणि त्या सगळ्या मिश्रणात तुम्ही घाला. आणि इथं तूप नुसतंच फेटा आणि सगळं त्यामध्ये साहित्य घालून सगळं छान मिक्स करा आणि त्याचे लाडू बांधा. अशा ह्यानं तुम्ही केलं ना तर लाडू तुम्ही दुसऱ्या दिवशी सुद्धा बांधले तरी व्यवस्थित तुम्हाला बांधले जातील. गुळाचा पाक केला तर काय होतं की लाडू तुम्हाला लगेच बांधायला लागतात. मग जर आपण एवढं सगळं त्या दिवशी केलंय, थकलोय आणि परत लाडू बांधायचे, मदतनीस असेल तर प्रश्नच नाही आहे, तुम्ही त्या पद्धतीनं करू शकता. पण तुमच्याकडे जर तुम्ही एकटेच आहात आणि हे सगळंच तुम्हाला करायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही केलं तर तुम्हाला त्या कामाचा कंटाळा येत नाही. नाहीतर काय होतं की कंटाळा येतो, असं नको वाटतं. त्यापेक्षा काय करा, असं सिस्टमॅटिक थोडं थोडं काम केलं तर कामाचा अजिबात कंटाळा येणार नाही. तर अशा पद्धतीनं मेथीचे लाडू केले तर ते छान पौष्टिक पण आहेत आणि छान बिझनेस पण होणार आहे. या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. आणि जे प्रमाण दिले त्यात तुपाचं प्रमाण थोडं पुढं मागं होऊ शकेल. कॉस्टिंग सगळं आपण पुढं बघणार आहोतच, पण तुपाचंच प्रमाण फक्त थोडं पुढं मागं झालं तर पुढं मागं ऍडजस्ट करा आणि कॉस्टिंग पुढं मागं होईल तुमचं. चला आता काय करूया, आपण कॉस्टिंग बघूया. मेथी लाडूसाठी आपण 100 ग्रॅम मेथी घेतली आहे 25 रुपये, डिंक 200 ग्रॅम 125 रुपये, सुकं खोबरं पाव किलो 250 ग्रॅम 90 रुपये, खारीक 250 ग्रॅम 90 रुपये, बदाम 150 ग्रॅम 160 रुपये, काजू 150 ग्रॅम 180 रुपये, खसखस 25 ग्रॅम 55 रुपये, सुंठ 25 ग्रॅम 5 रुपये, जायफळ 1 नग 10 रुपये, होलसेल पडेल आता 12 रुपये झाले, 2 रुपये कॉस्टिंग वाढेल, ते पुढे ॲडजस्ट होईल आपलं. कणिक 500 ग्रॅम 30 रुपये, साखर 800 ग्रॅम 40 रुपये, साखरेच्या ऐवजी गूळ घेणार असाल तर गूळ 800 ग्रॅम बारीक चिरून घ्यायचं आहे मात्र, तूप 500 ग्रॅम 300 रुपये. टोटल आणि गॅस आणि इतर 50 रुपये धरले, 1160 होतात. मी साधारण 1200 रुपये धरते. 1200 रुपयात साधारण 2950 ग्रॅम म्हणजे 3 किलो धरा. 1200 रुपयात 3 किलो तयार होतं म्हणजे 400 रुपये 1 किलो आपल्याला लाडू पडणार आहेत. तुम्ही 800 रुपयानं विकू शकता. आता हे सगळं मी रिटेल घेतलं आहे, तुम्ही होलसेल घेतलं तर तुम्हाला साधारण एक 350 ते 370 ते 360 असं काहीतरी तुम्हाला 1 किलो पडेल. तुम्ही ते 650-700 रुपये किलोनं लाडू विकू शकाल. हे झालं आपलं मेथी लाडूचं कॉस्टिंग. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे खरंच कुणाला गरज आहे त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोचेल. आणि अजूनपर्यंत माझं चॅनल सबस्क्राईब केलं नाही मग नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. आणि असेच माझे वेगवेगळे व्हिडिओ बघा जे तुम्हाला खूप उपयोगीच पडणार आहेत. चला परत भेटूया आपण पुढच्या व्हिडिओला. तोपर्यंत टाटा, बाय बाय.